बरं तुम्हाला सगळ्यांना बोलवायचं कारण असं आहे की आता आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा उघडल्यात आणि सगळे असे चिलेपिले आलेत सगळे. मी गेलो होतो तिथले ते मुख्याध्यापक सर होते तर ते म्हणले की जे काही गरीब विद्यार्थी आहेत ना त्यांना दप्तर नाही, युनिफॉर्म नाही, अमुक नाही, तमुक नाही. तर मग मी म्हटलं बा ठीक आहे करू आम्ही काही ग्रामस्थ मिळून. कसं होतं आपणच काही मी जर एकट्याने केलं ना तर आपले विरोधी पार्टीवाले काय म्हणतात हे सरपंच इलेक्शन बघून पैसे वाटितात. त्याच्यामुळे मी काय ठरवलंय का जेवढे काही वर्गणी गोळा होईल त्याच्यात तेवढीच वर्गणी मी टाकणार आणि मी त्यांना नेऊन देणार. मग ते दप्तर आणू काय आणायचं त्यांचं काय कुठं पाण्याची टाकी बी फुटली म्हणले उन्हाळ्याच्या सुट्टीत ती बी आणायची. तर मग चेअरमनला मी म्हटलं बा मी जेवढे पैसे टाकतोय ना चेअरमननी बी तेवढे पैसे टाकावा आणि मग बाकीचे तुम्ही काय 200 100 गोळा केले तरी चालतंय. माझी चेअरमनची जरी मोठी आली ना देणगी तरी लय होऊन जाईल. त्यांना चेअरमन तुम्ही तुमचा निर्णय घ्यायच्या वेळेस आम्हाला विचारलं होतं का? तुम्ही तुमच्या पद्धतीने गुरुजीला म्हणले आम्ही देऊ आम्ही अजिबात देणार नाही. तुम्ही ठरवलंय तुम्हाला तुमची लाल करायची ग्रामपंचायतची तुम्ही निर्णय घेतलाय तुम्ही द्या. आम्ही 1 रुपया देणार नाही. काय संबंध आपला तिथं सरळ म्हणून टाकायचं आम्ही वर. तुम्ही त्या निर्णय घ्यायच्या वेळेस आपण असं करू हा निर्णय घ्यायचा असेल तर मीटिंग ठीक होती. यांनी डायरेक्ट घोषित केलंय गुरुजीला आम्ही देऊ मराठी शाळेत वया पुस्तकं का काय दप्तर आणि मग वर्गणीला आपल्याकडे आले जमणार नाही. गोरगरिबाचे पोर असते चेअरमन. हे बघा चेअरमन मी काय वाईट कामासाठी मी हा म्हणून नाही आलेलो. जर चांगल्याच कामासाठी हा म्हणून आलोय. तुम्ही त्याच शाळेत शिकले मी त्याच शाळेत शिकलो. तुमचे वडील आमचे वडील सगळ्यांचे त्यात तुमचे ना आमचे पोरं सुद्धा त्याच शाळेत शिकले जिल्हा परिषदच्या. आपल्या टायमिंगला काय इंग्लिश मिडियम त्या होत्या का? मग मला सांगा आपण काहीतरी उत्तराई लागतो का नाही त्या जिल्हा परिषद शाळेचं? तुम्ही एक काम करा ग्रामपंचायतकडे काही निधी असेल ना तो घ्या. अहो ग्रामपंचायतचा निधी असा नाही कुठे बी वाटता येत त्याला बी नियम असतात. काय नाही आमच्या ताब्यात ग्रामपंचायत देऊन बघा आम्ही सगळे नियम अटी धाब्यावर बसू पण काम करू. तुमच्या ताब्यात ग्रामपंचायतीच्या लोकांनी तुम्हालाच निवडून दिलं असतं. मग लोकांना बी कळलं पाहिजे ना आता पदर खर्च करायचा म्हणून लोकांसाठी आम्ही 1 रुपया बी देणार नाही. आम्हाला काय वाटलं बाळू कुठं आखाड तळायचं असं ना आषाढाचा महिना चालू आहे कुठं बकरं बिकरं कापायचं म्हणून वर्गणी आहे का काय आम्ही आनंदाने दिली असती. हे काय ग्रामपंचायत मध्ये काय आपलं शाळेत वह्या पुस्तकं आहेत ना सरपंच आणि ग्रामपंचायतनी वाटायचे. सरपंच राव चेअरमन असं काय राव तुम्ही तर थोडंफार तुम्ही दोघांना दिले तर वेन कार्य पूर्ण झालं तुम्ही असं म्हणता. लोकांनी आम्हाला निवडून दिले असते ना अख्खा शाळेचा पोरांचा खर्च आम्ही केला असता. आम्हाला द्यायचा नाही रुपया. जाऊ द्या शिकूच्या लहान पोरावरती कोणतरी म्हणलंय ना शिक्षण आहे वाघिणीचे दूध आहे. आहे ना वाघिणीचे दूध आहे सगळ्या गोष्टी आम्हाला पटत्यात पण आम्हाला निवडून दिलेलं नाही त्यामुळे आम्ही काय देणार नाही. ठीक आहे जाऊ द्या. चेअरमनची आपण देणगी त्याच्यातून कॅन्सल करू. तुम्हाला जेवढं काय करता येईल तेवढं करा. मला संध्याकाळपर्यंत आणून द्या. जेवढी वर्गणी गोळा होईल त्याच्यात मी तेवढेच पैसे टाकेन आणि देऊन टाकेन. विषय क्लोज. एक दिवसा पगार घ्या. ठीक आहे चालतं करू. या कधी वय उरली तर यंदा द्या किराण्याची अधिकार. आमच्याकडे भरपूर आहे आम्हाला काय गरज. चल लागा कामाला वर बस आता. एवढा दिलदार तू झाला एवढे पैसे आले कुठे चालले रे? आता काय आमचे प्रेम शेडल्या दिवसानंतर भेटलेत थोडं वेळ काढून ते आम्हाला 10 रुपयाची फ्रुटी जवळपास साधारण 4.5 महिन्यानंतर पाजू राहिले 10 रुपयाची फ्रुटी. मग आम्ही फाट्यावर चाललो होतो. फाट्यावर चाललं ना? ऐक ना माझं फोनचं आहे ना बघ स्क्रीन गार्ड किती घाण झालंय अरे. आणि 4 बायकांमध्ये बसलं फोन व्हायला ना तर काढून फोन उचलायला बी लाज वाटते. बायका म्हणतील हिला स्क्रीन गार्ड पण भेटत नाही. तेवढं आणतो का टाकू ना 100 रुपयामध्ये एकदम आणलं भारीतलं गोरिला मधलं टाकून देऊ. गोरिला येतो गोरिला ग्लास येतो ते भारीतलं येते ते टाकून देऊ. बरोबर आण मग तेवढं टाकू ना. आणि ऐक ना फोन पण स्लो चालतो रे काय करावं लागेल? स्लो म्हणलं तरी पण सॉफ्टवेअर टाकावं लागेल याला. हा का केवढ्यापर्यंत जाईल? 300-350 रुपये लागते. त्यात आपला ओळखीचा प्रेम आहे तो दोस्तच आहे ना ओळखीचा करेन कमी असतं पण 300 स्क्रीन गार्डचे 400 रुपये तर लागतील. हा का बरं देते मी 400 रुपये देते तेवढं करू ना. चालेल ऑनलाईन पाठव. बाबा हे सगळं खरं झालं पण त्याला पॅटर्न पासवर्ड काय आहे का नाही? कस काय सॉफ्टवेअर मारीन तो? अरे सोपा आहे. नंबर सांगा. 1 2 3 4 5. अरे लय साधा टाकला तुम्ही. चालेल उघडत हा लवकर आहे. चालतंय येऊ का? हा एवढा तो पैसा आला कुठून वेगळा अख्खे 10 रुपये आले कुठून? तरी आपण भेवे जरी खाल्ले असते राव. प्रेम आहे. अरे कुठं काय गंटन बाय किधर को लय निवांत. मग अयो चाललंय भाऊ फाट्यावर जरा. कमून एका जणाला ईडीच्या रेड पासून वाचवायचंय. ईडीची रेड? हा कोणाला?
भाऊ आपल्या प्रेम शेटला प्रेमेला हा एवढे पैसे आहेत का त्याकडे? येडे असतो काय चेष्ट नाही खोटं बोलायचं नाही भाऊ. अख्खे 10 रुपये अक्षय. मग त्याला भाऊ आता फ्रुटी पाजू राहिला म्हणजे आम्हाला ईडीची जे रेड पासून वाचायचं असेल तर ते पैसे खर्च करणं गरजेचे रेड व्हायच्या अगोदर. मग आम्ही ते 10 रुपयाची फ्रुटी पिऊन संपून टाकतो 10 रुपये म्हणजे भाऊ वाचन ना प्रेम. चला मी पण येतो. अरे कशाला तू वाटेकरी होतो आणि समजा आम्ही नेमकं घ्यायला गेलो दुकानात तिथे ईडीची रेड पडली तू पण गुन्ह्यात सामील होशील ना. तुला पण उचलत तू पण अडकशील. कमल्या लय कौतुक झालं रे मगापासून बास ना. मोबाईल घेतला कामल्या? आपला नाही येते घंट्या मोबाईल इकडे देते एकेशे ठेवारच्या कोणाचा आहे? पावसा पाण्याचा सुजाताबाईचा आहे. ते स्क्रीन गार्ड टाकायचं आणि काय म्हणले सॉफ्टवेअर मारायचं. सॉफ्टवेअर मारायचं याला तर आपण मोबाईल घेऊन आपण म्हणलो ऑनलाईन पेमेंट सेंड करा. पासवर्ड काय घेतला आपण मग? आपणच आपल्याला मारून घ्यायचं म्हणलं. तिथं आतमध्ये असं ना तिला पेन गुगल पे फोन पे ला मी काय नंतर घ्यावं लागत. मोबाईल सुजाताबाईचा आहे. हा त्याचा पासवर्ड आहे ना. हा लागतो का आम्हाला? काय चेअरमन काय म्हणता? आज लय निवांत. निवांतच आहे राव, काय मनच लागा ना, असं बसलोय निवांत. मग कुठपर्यंत आले सुजाताबाईचं मॅटर? काय राव ते आपण नाराज झालो राव. ते काय व्हायना बिन काही जायना बिन नुसतंच काहीच नाही म्हणजे काही प्रगतीच नाही. अशी गाडीला खीळ बसल्यासारखी झाली. गाडाच पुढं हाला ना काही. काय बोलणं बिलणं काहीच नाही. आता त्या बोललेला काय अर्थ आहे का? गंठन जेवले का बसले का तेवढं ते चालतंच. आता त्याला काय म्हणजे अशी सखोल चर्चाच नाही काय? म्हणजे वर सगळं असं सखोल काहीच नाही. आता काल परवा मला भेटला होता ना, तुमचा विषय निघला. 1 तास आमची चर्चा चालली, त्यातलं पाऊण तास तर तुमच्या विषयच बोलत होते. काय बोलतोय तू? का पट्टू आपल्या चेअरमनला आता झाडावर चढवायचं? नाही नाही ना राव. मग नाही ते चेअरमन ते चालणं किती मस्त आहे. ती कशी नाही का एकदम तब्येत पैलवानासारखी एकदम असा मर्द माणूस असं बरंच काही 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 बोल. काय बोलतो कोणते खरंच? हा मग चेअरमन विषय असं म्हणले होते. हो मला तर लयच भारी वाटायला लागलंय राव. पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं फक्त चेअरमन 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 एवढंच चालू होतं. आणि मग ते बाई माझ्या सोबतच का म्हणून अशा बोलतात. इकडं चाला म्हणलं का नको, तिकडं चाला म्हणलं का नको, घरी येता म्हणलं का कुणीतरी बघन, मी तुमच्या घरी येऊ का म्हणलं का नाही कुणीतरी येईल. म्हणजे असं कुठंच कशातच काय नाही. काय बायका आहेत ना असं डायरेक्ट बोलायला घाबरतात. हा का? व्हॉट्सअपला मेसेज करून बघा ना. जे असे बोलत नाही ना ते चॅटिंग मध्ये जास्त हे करतात. म्हणजे असं डायरेक्ट चेअरमनचं असं दडपण येत असं. हा चेअरमनचं असं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांना जरा दाबलेवानी होत असं ना. पण गांठी वेगळंच काहीतरी व्हायचं. मेसेज तर करा, हाय तर करा फक्त. बघ उग काहीतरी व्हायचं बरं काय नाही का? होत. केलंय बुवा आता. हाय तेव्हा आलं रिप्लाय. आयला आला ना रिप्लाय. मग आयला चांगलाच रिप्लाय येतोय बरं का. आता काय करू? आता काय चाललंय? काय चाललंय? आला ना मॅसेज, आला ना. काय नाही. जेवण केलं का? जेवण केलं का? जेवण केलं का? हा आला मॅसेज. दाखव. हा जेवण झालंय. तुमचं झालं का? नाही. का बरं? किती वेळ झालाय अजून का नाही जेवले? मला तुम्ही खूप आवडता. येलय पुढचं नका म्हणू का? म्हणा. घंट्या बघा काही होईन. काही होत नाही. काही झालं तर म्हणायचं घरी पोरांकडे मोबाईल होता. जमू शकता राव. मला तुम्ही फार आवडता. करू का क्लिक पुढं? करा डर के आगे जीते. गेला मॅसेज घंट्या. अरे हे बघ चेअरमननी काय पाठवलंय. मला तुम्ही खूप आवडता. टाक ना मग. टाक तू पण इकडून मेसेज टाक. काय? मला पण तुम्ही खूप आवडता. याडा झाला का? टाक ना तू. तुला काय करायचं बाकी? टाकायचं म्हणतो. टाक. मला पण तुम्ही खूप आवडता. वाचा. आला यो घंट्या. मला पण तुम्ही फार आवडता. घंट्याचा विषय खोली. आयला घंट्या
लय भारी दात लागला नाही ना? नाही टीटीचं इंजेक्शन घ्यावं लागेल. काही नको बोलू आता. टायपिंग स्पीड वाढली राव चेअरमनची. वाढली म्हणजे पटकन टाईप केलं केवढं. कधी भेटायचं? कधी भेटणार? मला तुम्हाला भेटायचंय. येतो म्हण ना मग. येते येडाय का तू? गोळी आहे ना. टाक ना तू. आणि येतानी ना भेळ पण घेऊन ये तुम्हाला म्हणा. टाक तू. आला तुम्ही म्हणता तवा. घंट्या आता एक काम कर, तू निघ आता. मला प्रायव्हेट बोलायचंय आता तू निघायचं. नाही मला बघू द्या ना. मला लय नाही मजा आता येते. इथून पडतोय तुझ्या बालमानावर असा वेगळा परिणाम होऊ शकतो. तू कोमात जाऊ शकतो आमचं बोलणं तर आता पाहिलं तर. नाही मला बघायचं. मला मज्जा येते. नाही आता तू इथं बस, तूच इथं बस, मी जातो आता. हो चेअरमन. नाही मी चाललो. म्हणून आपल्याला गेले वाटतं. राव जाणे चल. आपल्याला फ्रुटी पाहिजे ना, तुझ्या एडीची रेड पडेल. चल बुरट्या 10 रुपये खर्च कर. हॅलो. चल प्रेम आहे. मेसेज टोन वाजली. आईला गडी पेटला काय नु कामलं परत. बघ काय म्हणतो. हॅलोचा मेसेज केलाय. बघ ना टाकून तू पण हॅलो. हॅलो हाय. जाऊन दे. पैशाचं बघ काहीतरी नियोजन. भांडवलाचं मागायचं का विषय? माग पैशांचा विषय करायचा टाऊक. मी जरा अडचणीत आहे, मला 10,000 रुपये पाठवा. 10,000? अहो तुमच्यासाठी 10 लाख रुपये द्यायला तयार आहे. 10,000 काय मागता? सीन केलाय. तुला वाटतं का पाठवून देऊ? बघा आता सुजाताबाई येते. सुजाताबाईंना पाठवणार नाही मग कोणाला पाठवणार? खरं राव. सुजाताबाईसाठी काही बी करीन भाऊ माणूस. काही बी जीव पण देईन राव. अरे जेसीबी विकन, थारबीर विकन, वावर बिवर विकन, पण भाऊ बाजूला 10,000 रुपये दिन म्हणजे दिन. हे घ्या 11,000. तुटून आले. हे प्रेम एक काम कर. हे ना बाईंकडे मोबाईल द्यायच्या अगोदर ना पैसे ट्रान्सफर करून घ्या आपल्या अकाउंटला. अरे आपण ट्रान्सफर तर करू पण हिस्ट्री तशीच राहणार त्याच्यात. अरे बाय हिस्ट्री बघूच तर आपले 10,000 खर्च झालेले असते. जमते. आणि ते का हिस्ट्री बघा एवढ्या गडबडीमध्ये झालं एकदा ट्रान्झॅक्शन. टाक. आता पासवर्ड आला. 1 2 3 4 5. हॅलो उघडला. आले बघ आले. ओके डन. चल बस. मोबाईल बंद करून टाक पहिला. डन. चल. हॅलो. बाई तर ऑफलाईन गेल्या काय? हॅलो. आता फोनच लावतो. स्विच ऑफ. हॅलो. रेंजचा प्रॉब्लेम आहे का काय? मला तर फुल आहे. हॅलो. अहो सुजाताबाई, अहो थांबा. काय हो चेअरमन? तिकडे कुठं लय लांब चालल्या तुम्ही? इकडे तुमच्याकडे काम आहे का? तुम्ही मोकळे झाल्या काय? बेळ वगैरे नाही आली तुम्ही? कसली वेळ? कसली वेळ? बरं जाऊ दे. तुम्ही आता एवढ्या आनंदाच्या याच्यात विसरले असतात. आणि तुम्हाला खूप छान चॅटिंग करता येतं राव. मला माहितच नव्हतं. चॅटिंग? हो. येड लागलं का चेअरमन तुम्हाला? जवळ कुठे येतं? वा तिकडं. अहो असं असतं. मला माहितच नव्हतं तुमच्या मनात बी असं आहे म्हणून. एवढे भारी मॅसेज ते आता समजून गेलो मी. त्यावेळेस माणसाला भावना अशा बोलून नाही दाखवता येत, पण तुम्ही इतकं भारी चॅटिंग केलं ना, मला समजलं सगळं. अहो कसली चॅटिंग चेअरमन? काय म्हणता? मला काहीच कळत नाहीये. अहो तुम्ही सगळ्या तुमच्या मनातल्या भावना मला चॅटिंग मध्ये सांगितल्यात. मला कळलंय तुम्हाला असं प्रत्यक्ष माझ्या तोंडावर बोलता येत नाही, दबाव येतो, पण तुम्ही किती भारी सगळं हृदय तुमचं चॅटिंग मध्ये उकलून दाखवलंय. अहो कसली चॅटिंग? कोणी केली? आणि तुम्हाला सांगते परत असं आडवत जाऊ नका बरं का. सांगते तुम्हाला. वा तिकडे जाते मी. अहो पण सुजाताबाई एवढं भारी सगळं चाललेलं. अहो काय झालंय मला काही समजा ना. बाईला पैशाची गरज होती म्हणून तर काय मला येड्यात तर नाही काढलं. अहो सुजाताबाई, काय झालंय काय नाही सुजाताबाईला बी ना मधून असं काय होतं काय. काय बडबड करू राहिले? पुटपुट करू राहिले? काय मोठ्याने तरी बोला म्हणजे आम्ही ऐकू. आता काय नाही, ते जरा वेगळं मॅटर आहे आमचं खाजगी. जरा काय तुमचे मॅटरन काय खाजगी.
तुम्हाला सांगतो, चांगलं काम जर व्हायचं असेल ना तर देव सगळ्या बाजूने मदत करतो. अहो बोलता बोलता 10,000 झाले. आता या 10,000 मी माझे 10,000 टाकणार आणि मुख्याध्यापकांना देऊन टाकणार. ऐका ना, त्याच्यात अजून आमचे 11,000 ऍड करा तुमचे. आणि ते पोरांना तुम्ही दप्तर देणार आहे ना, त्याच्याबरोबर वह्या पुस्तकं ती पाण्याची काय असतील बॉटल, हा. आयला काय टिंगल करता काय आमचे तुम्ही बसल्या बसल्या? अरे सरपंच आम्ही कशाला कष्ट करू? मग खरंच पैसे आहेत का तुमच्याकडे? बघा आता येतोय हा चेअरमन आता हे घ्या, थांबा. तुमचं स्कॅन करा आणि चेअरमनच्या हातून शेवटचं बटन दाबा. अरे बापरे, खरंच 11,000 आहेत राव. जरा स्कॅनर घ्या. पण ते काय सांग आता मी 55 दाबा फक्त तुम्ही. तुम्हाला जड जातात काय पैसे मारायला? नाही, जर तुम्ही नाही दिले म्हणून. हा ना, पण आता मी नाही दिलेले पैसे घंटे मी कसं मार? जाऊ दे आता. तुमचेच पैसे आहेत, मारा तुम्ही. माझेच पैसे म्हणजे काय? म्हणजे तुमचे तुमच्या वतीनं देतोय आम्ही. समजून हा हा अच्छा तुम्ही मारताय म्हणजे जसं काय तुमचेच आहेत असा अर्थ. असं मारा हा हा बघा आता आले ना. मोबाईल घ्या. आयला पण खरंच मला कौतुक वाटलं राव. आज तुमच्यासारख्या शाळकरी पोरांनी, गणपण सारख्या जनावर वळणाऱ्या माणसांनी सुद्धा 10,000 रुपये द्यावे भरून आलं. तुम्हाला सांगतो तुमच्यासारखे माणसं आहेत म्हणून हे गाव राठी जग राठी चाललेलं आहे राव. चेअरमन सारखे सुज्ञ माणसं, पैशावाले माणसं देणगी द्यायला शाळेच्या पोरांसाठी, आणि तुमच्यासारख्या 3 जणांनी दिली. आयला खरंच राव. मी यावेळेच्या 15 ऑगस्टला ना तुमचा सत्कारच ठेवतो आता. मी आता येतो सगळं सोय लावून. हा. 15 ऑगस्ट जरा चांगले कपडे घाल, नाहीतर येशील बरमडावर. चल. चला 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 अरे घंट्या इकडे बस. तुम्हाला कसे काय म्हणत होतं ते चेअरमन तुमचेच पैसे आहेत? ते ना प्रेक्षकांना कळालंय, हा तुम्हाला कळायची काय गरज नाही. म्हणजे ज्यांना समजायचं त्यांना समजलंय. बर तुम्ही बसा आता फक्त ठाण्यानं करीत. आयला हे ठाण्याला काय भानगडे?